हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या या लेक्चर्समध्ये जी CDPO एक्झाम होणारी आहे 23 डिसेंबर रोजीची, तर त्या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचे असे 20 क्वालिटी क्वेश्चन्स जे की महिला विकास असेल किंवा महिलांच्या योजनेबद्दलचे असतील, तर ते विचारले जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर त्याबद्दल आपण 20 क्वालिटी क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि निश्चितच 101% त्या 20 क्वेश्चन्समधून कुठला ना कुठला तरी एखादा क्वेश्चन्सचा फायदा हा आपल्याला नक्कीच होणार आहे. ठीक आहे, तर त्यातील आपण क्वेश्चन्स जे आहेत त्याला लगेच सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता. तुमचा अभ्यास हा व्यवस्थित झालेलाच असेल, फक्त शांततेने कॉन्फिडेंटली पेपर आपल्याला द्यायचा आहे. ओके, कारण याच्यामध्ये हे जे दिवस असतात हे दिवस एकदम शांततेने किंवा मनावरती संयम ठेवून एकदम व्यवस्थितपणे जे काही रिझनिंगचे क्वेश्चन्स असतील, IT क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, किंवा चालू घडामोडी असेल, हे क्वेश्चन्स या दिवसांमध्ये करावे लागतात. आणि शक्यतोवर रिव्हिजन्स हे आपण जे वाचलेलं असतं किंवा जे अगोदरचं मटेरियल आहे आपलं, त्याच्यावरतीच रिव्हिजन ही या दिवसांमध्ये करावी, अशी माझी एक तळमळीची विनंती तुम्हा सर्वांनाही राहणार आहे. क्वेश्चन फर्स्टकडे आता आपण जाऊया. योग्य विधान निवडा. स्त्री सशक्तीकरणावर विशेष भर देण्याकरिता बीजिंग घोषणा 1995मध्ये केली. संयुक्त राष्ट्राने 1946मध्ये महिला आयोगाची स्थापना केली. आता यामधील योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर दोन्ही विधानं जी आहेत या ठिकाणी दिलेली, ती दोन्हीही विधानं ही बरोबर आहेत. एक माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरवण्याच्या उद्देशानं आपण हा क्वेश्चन इथं घेतलेला आहे. भारतामध्ये महिलांच्या कल्याणावरती सर्वात पहिलं पाऊल केव्हा उचललं गेलं असं जर क्वेश्चन आलं, तर त्या ठिकाणी टुवर्ड इक्वॅलिटी नावाचा एक अहवाल होता 1974मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला. तर तो महिलांच्या बाबतीत किंवा महिलांचं कल्याणाच्या बाबतीमध्ये सर्वात पहिला निघालेला अहवाल हा होता. ठीक आहे, तर स्त्री सशक्तीकरणावर विशेष भर देण्याकरता जी बीजिंग घोषणा होती, तर ही बीजिंग घोषणा एक प्रकारची चौथी घोषणा आहे 1995मध्ये झालेली, आणि चौथी परिषद म्हणायला काय हरकत नाही आहे तिला. आणि 1995 याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला बीजिंग +20 असं सुद्धा म्हटलं जातं, परंतु ही परिषद जी आहे ही बीजिंग या ठिकाणी नव्हती झालेली. जी घोषणा 1995ला झालेली होती, तर ही स्त्री सशक्तीकरणाची 1975ला परिषद झाली पहिली. आणि एक प्रकारे ही परिषद जी आहे ही +20 म्हणजे एक बीजिंग घोषणा जी आहे, ही घोषणा +20 परिषद म्हणून न्यूयॉर्क या ठिकाणी ती झालेली आहे. ओके, हे एक लक्षात थोडंसं आपण तिथं घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. ठीक आहे, आता बीजिंग +20 परिषद न्यूयॉर्क या ठिकाणी ज्यावेळेस झालेली आहे, मग ती कधी झाली? मग बीजिंग घोषणा 1995ला आहे, तर 2015 जी आहे तिला बीजिंग +20 असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, कारण थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता या ठिकाणी होती, म्हणून मी ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. क्वेश्चन सेकंडकडे जाऊया. योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. त्यामध्ये शहर परिषदा आणि वर्ष हे यामध्ये दिलेलं आहे. पहिली परिषद, दुसरी परिषद, तिसरी परिषद आणि चौथी परिषद क्रमाने घेतलेली आहे आपण, जे की मेक्सिको, कोपनहेगन, नैरोबी आणि बीजिंग अशा पद्धतीची आहे. आणि ती कुठल्या कुठल्या वर्षी हेल्ड झाली, मग ते तुम्हाला इझिली लक्षात येणारच आहे, कारण मी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि 1975ला मेक्सिको या ठिकाणी पहिली परिषद झाली. कोपनहेगनला दुसरी परिषद झाली 1980ला. नैरोबीमध्ये तिसरी परिषद झाली 1985ला. आणि बीजिंग ही परिषद झाली 1995ला. मग या सर्व परिषदा होत्या. मग या सर्व परिषदा कशासाठी झालेल्या आहेत? तर या महिला विकास अंतर्गत जे स्त्री सशक्तीकरण आहे, स्त्रियांकरिता जे विकास करायचा आहे, त्यासाठी विकासाला येणाऱ्या अडचणी किंवा विकास कुठे अडलेला आहे, या गोष्टी ओळखून किंवा त्याच्यावरती चर्चा करून या परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्याचा ऑप्शन आपण जर बघितलं तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर राहणार आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. 2 विधानं दिलेली आहेत. संयुक्त राष्ट्रांची मानवी हक्कावरील जागतिक परिषद 1993 साली पार पडली. व्हिएन्ना या ठिकाणी पार पडली, सॉरी. दुसरं विधान आहे, संयुक्त राष्ट्राची महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या विषमतांचे उच्चाटन परिषद सिडॉ ही होय. आता दोन्ही जी विधानं दिलेली आहेत ही दोन्हीसुद्धा विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. विषमता म्हणजे काय असतं? दुसऱ्या विधानामध्ये जो विषमतांचे उच्चाटन असं दिलेलं आहे, तर विषमता म्हणजे लिंग आधारित भेदभाव जो असतो हा त्या ठिकाणी नष्ट केलेला असतो.
म्हणजे विषमता ही लिंग आधारित भेदभावाच्या संबंधित आपण लक्षात घेतलेली आहे महिला विरोधातील. ओके. मग संयुक्त राष्ट्राची मानवी हक्कावरील जागतिक परिषद 1993मध्ये व्हिएन्ना या ठिकाणी पार पडली. हे एक जी के टाईप लक्षात ठेवायचं आहे. आणि सिडॉ म्हणजेच CEDAW जे आहे हे 3 सप्टेंबर 1979मध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. आपण स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क असतात यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या भेदभावांपासून मुक्त असणे हा महिलांचा हक्क एक त्या ठिकाणी ठरवलेला आहे. म्हणजे 1979मध्ये सिडॉ स्वीकारण्यात आला. आणि ही जी जागतिक परिषद होती मानवी हक्कांवरची 1993ची, ती व्हिएन्ना या ठिकाणी भरलेली होती. मग ही सिडॉ जे आहे हा 188 देशांनी या सिडॉला मंजुरी दिलेली आहे. आणि यामध्ये काय ठरवण्यात आलेलं होतं, तर स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत असं त्या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं, जागतिक परिषद 1993च्या, जी की व्हिएन्ना या ठिकाणी भरलेली होती. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन 4कडे आता आपण जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. राष्ट्रीय महिला कोष 1993मध्ये स्थापन करण्यात आला. असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील तसेच साधनहीन महिलांना सूक्ष्म कर्ज देणे, सूक्ष्म बचतीस प्रोत्साहित करणे हे या उद्देशांचा किंवा करण्याच्या उद्देशाने हा केलेला आहे. मग दोन्ही विधानं यामध्ये बरोबर आहेत. जो राष्ट्रीय महिला कोष आहे 1993चा तो स्थापन तर करण्यातच आला, पण त्यात 2 गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं. म्हणजे 2 घटक त्यामध्ये महत्त्वाचे आहेत. कधी कधी आपल्याला जर विचारलं की सूक्ष्म कर्ज किंवा सूक्ष्म बचत हे करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणारा जो फंड आहे तो कोणता आहे, तो राष्ट्रीय महिला कोषच आहे. असंघटित क्षेत्रातील आहे, जे की BPLच्या बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली असणाऱ्या साधनहीन महिलांना. ओके. मग सूक्ष्म कर्ज आणि सूक्ष्म बचत यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महिला कोष आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत हा स्थापन केला गेलेला आहे. एक स्वायत्त मंडळ म्हणून या महिला कोषाला बघितलं जातं. आणि या निधीलाच नॅशनल क्रेडिट फंड फॉर वुमन असं देखील म्हटलं जातं. क्वेश्चन 6कडे जाऊया. महिलांची कौशल्य व शाश्वत रोजगारात सुधारणा करणाऱ्या स्टेप कार्यक्रमाची खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही. आता हा क्वेश्चन जो आहे हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. इथून पुढे समजा एक योजनांची माहिती आपण थोडक्यात मिळवणार आहोत. ठीक आहे. तर प्रत्येक मुद्दा किंवा प्रत्येक गोष्ट बारकाईने व्यवस्थित ऐकायची सुद्धा आहे आणि नोटसुद्धा करून घ्यायची आहे व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. महिलांना रोजगार मिळवून देणे, महिलांना स्वावलंबन मिळवून देणे, महिलांना व्यावसायिक बनविणे आणि या वरचे जे 3ही उद्दिष्ट आहेत हे 3ही उद्दिष्ट स्टेप कार्यक्रमाचे आहेत. पण स्टेप कार्यक्रमामध्ये महिलांची कौशल्य असतील किंवा शाश्वत रोजगार असेल याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बेसिक फॅक्टर्सचा विचार केला गेलेला आहे. मग यामध्ये महिलाचं वय 16 वर्ष असलं पाहिजे किंवा 16 वर्षाच्या वर असलं पाहिजे. मग यामध्ये 4थं विधान जे दिलेलं आहे, योजनेचे लक्ष्य गट हा 18 वर्षापेक्षा जास्त वयांच्या महिलांसाठी. म्हणजे इथे हे उद्दिष्ट नाही आहे, त्या ठिकाणी लक्ष्य गट जो आहे हा चुकीचा आहे. लक्ष्य गट या ठिकाणी 16 वर्षापेक्षा जास्त वयांच्या महिलांकरिता आहे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 18 महिन्यांपर्यंत त्यांना कौशल्य प्राप्त करून देणं, त्या कामामध्ये किंवा रोजगार कशा पद्धतीने मिळेल आणि व्यावसायिक कशा पद्धतीने बनतील याचं एक थोडक्यात प्रशिक्षण या सुरुवातीला 8 भागामध्ये दिलं जायचं किंवा 8 क्षेत्रांमध्ये दिलं जायचं वेगवेगळ्या. पण आता ते 1986-87मध्ये सुरू केलेलं हे स्टेप जो कार्यक्रम आहे तो सुरुवातीला 8 क्षेत्रामध्ये होता. पण आता सध्याचा जर विचार केला तर आता सर्वच कामामध्ये किंवा सर्व क्षेत्रामध्ये महिलांना या स्टेप कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दिलं जातं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7कडे आपण जाऊया. लैंगिक शोषणास बळी पडलेल्या व वेश्याव्यवसाय किंवा व्यापारास प्रतिबंध करण्याकरिता कोणती योजना सुरू केलेली आहे. हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. लैंगिक शोषणास बळी पडलेल्या व वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यापारास प्रतिबंध करण्याकरिता जी योजना आहे ती उज्ज्वला योजना आहे. 4 डिसेंबर 2007ला सुरू करण्यात आलेली होती आणि ही केंद्र शासनाची योजना आहे. तसेच यामध्ये स्टेपची तर माहिती आपण बघितलेलीच आहे, 86-87ला सुरू केलेली. पुढे नंतर जो 4था ऑप्शन आहे स्वयंसिद्धा, याच्याबद्दल लगेच आपण थोडीशी एक माहिती घेऊया. इंदिरा महिला योजना जी होती ना, त्या इंदिरा महिला योजनेचे सुधारित स्वरूप जे आहे हे स्वयंसिद्धा म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि हे जे स्वयंसिद्धा आहे किंवा स्वयंसिद्धा योजना आहे ही एक प्रकारे स्वयंसहाय्यता निधी
किंवा स्वयंसहायता गट निर्माण करून, जसं आपण एक साधं बेसिक आपण बचत गट म्हणतो ना, अगदी त्याच स्वरूपाचे सेल्फ हेल्प ग्रुप्स त्या ठिकाणी आर्थिक सक्षमीकरणाकरिता महिलांचे तयार केले जातात. मुळात इंदिरा महिला योजना होती, पण तिचंच नाव पुढे स्वयंसिद्धा हे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आता उज्ज्वला योजना जी आहे ही लैंगिक शोषणास बळी पडलेल्या ज्या स्त्रिया असतील किंवा वेश्या व्यवसायास किंवा व्यापार प्रतिबंध करण्यामधील जे काही स्त्रिया असतील त्यांच्याकरिता ही योजना आहे. मग त्यामध्ये 5 घटक या योजनेअंतर्गत कार्य करतात. मग 5 घटक कुठले कुठले आहेत? तर त्यामध्ये सुरुवातीला तरुणांचे गट करणे, म्हणजे तरुणांचे गट करायचे सुरुवातीला. थोडंसं विचित्र वाटेल कारण महिलांकरता आहे आणि तरुणांचे गट कसे करायचे? अशा पद्धतीला प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु आपल्याला त्या ठिकाणी एक थोडंसं प्रतिबंधही करायचा आहे. त्यामुळे तरुणांचे सुरुवातीला गट, कारण स्त्रियांचा बचाव आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. पुढे नंतर जर यदाकदाचित त्या स्त्रिया बळी पडलेल्याच असतील तर त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. पुढे नंतर पुनर्एकात्मीकरण करायचं आहे किंवा स्वदेशी पाठवणुकीसाठी, म्हणजे बाहेरील देशामधील असतील या व्यवसायामध्ये अडकलेल्या किंवा बळी पडलेल्या, तर त्यांच्या पाठवणुकीसाठी सुद्धा एक 5वा घटक या उज्ज्वला योजनेअंतर्गत विचारात घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला उज्ज्वला योजना जी आहे केंद्र शासनाची ती लगेच लक्षात राहिली असेल, कारण कधी-कधी काय होतं, योजना एकच असते किंवा 2 वेगवेगळ्या असतात, परंतु नाव हे सेम असतात. ठीक आहे. कारण आता एक तुम्हाला LPGच्या संदर्भात सुद्धा ही एक योजना आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. तिथं नाव प्रधानमंत्री हे नाव प्रकर्षानं तुम्हाला जाणवल त्या योजनेच्या सुरुवातीला. ओके. पुढे क्वेश्चन नंबर 8 आहे. योग्य विधान निवडायचं आहे. महिलांच्या सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्याकरिता एकूण 6 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. डॉक्टर दुर्गाबाई देशमुख हा पुरस्कार महिला कल्याणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस 5 लाख रुपये रोख देण्यात येतात. आता दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. दोन्ही विधानांमधून जे पुरस्कार दिले गेलेले आहेत हे एकूण टोटल 7 व्हायला लागले. पण सुरुवातीला 6 राष्ट्रीय पुरस्कार आहेत हेही बरोबर आहे. दुर्गाबाई देशमुख जो पुरस्कार आहे हा दुर्गाबाई देशमुख हा जो पुरस्कार आहे हा महिला कल्याणांसाठी जे उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींकरिताच हे पुरस्कार दिले जातात. आणि वरचे जे 6 राष्ट्रीय पुरस्कार आहेत हे महिलांना सन्मानित करण्याकरिता दिले जातात. हे तितकंच महत्त्वाचं एक बारकावा लक्षात घेत चला, कारण वाचताना आपल्याला या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत. आपण थोडंसं त्या परीक्षेच्या घाईमध्ये असतो, कॉन्सन्ट्रेट होत नाही किंवा काही शब्द आपले जिथे महत्त्व द्यायचं आहे तिथं आपण देत नाहीत. ओके. तर 2007मध्ये पुन्हा 6वा पुरस्कार, याच्या अगोदर 5च होते, पण 6वा पुरस्कार एक वाढविला, रुद्रम्मा देवी पुरस्कार म्हणून. डॉक्टर दुर्गाबाई देशमुख म्हटलं म्हणजे या आपल्या महिला कल्याणासाठी किंवा समाज कल्याण मंडळामध्ये स्थापना झाली होती, त्याची सर्वात पहिल्या अध्यक्षा होत्या, बरोबर. मग महिला कल्याणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांना 5 लाख रुपये रोख बक्षीस, सन्मानपत्र वगैरे ते देण्यात येत असतं. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. आणि हे जे पुरस्कार आहेत हे महिलांना असतील किंवा महिलांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एखादा पुरुष व्यक्ती असेल त्याला डॉक्टर दुर्गाबाई देशमुख देखील पुरस्कार हा दिला जातो. ते प्रदान करण्याची जी तारीख असते ती 8 मार्च रोजीची असते. मग 6 पुरस्कार कुठले कुठले आहेत असं सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा थोडंसं रिवाईजसाठी जर बघायचं म्हटलं तर रुद्रम्मा देवी 2007मध्ये तर आहेच, पण यापूर्वीचे 5 कुठले कुठले आहेत तर कन्नगी पुरस्कार आहे, जिजामाता पुरस्कार आहे, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आहे, राणी गिडनेलू पुरस्कार आहे आणि लक्ष्मीबाई पुरस्कार आहे. ठीक आहे. तर हे 5 आणि रुद्रम्मा देवी एक 6 आणि दुर्गाबाई देशमुख हे महिला कल्याणाकरिता, पुरुष असेल किंवा स्त्री असेल त्यांच्याकरिता. तर क्वेश्चन 9कडे जाऊया. योग्य विधान निवडा. 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. योजनेनुसारच्या या खात्यात किमान 1,000 रुपये ते कमाल 1.5 लाख रुपये आर्थिक वर्षात खात्यात टाकावे लागतात. दोन्हीही विधानं इथं बरोबर आहेत. जी सुकन्या समृद्धी योजना आहे ही 22 जानेवारी 2015 बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसोबतच सुरू करण्यात आलेली आहे. 10 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या मुलींच्या नावे बँकेमध्ये खातं काढलं जातं सुकन्या समृद्धी खाते म्हणून. आणि 18 वर्षानंतर 50% रक्कम त्या खात्यावरची मिळू शकते आणि उर्वरित रक्कम ही 21 वर्षाच्या नंतर मिळते. आणि जो व्याजदर या योजनेवरचा मिळत असतो हा सरकारने ठरवून दिलेला असतो, परंतु सुरुवातीला जो व्याजदर होता तो 16-17मध्ये सरकारने बदललेला आहे. कधी आपल्याला क्वेश्चन असाही विचारला जाईल की सुकन्या समृद्धी खाते योजनेवरचं जे व्याजदर आहे सध्याचं ते किती आहे.
थोडंसं कधी प्रॅक्टिकल लेवलवरती येऊन एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आर्थिक व्याजदर जे आहे हे 8.6% आहे. ठीक आहे. दोन्ही विधाने इथं बरोबर आहेत. कमीत कमी 1,000 रुपये वर्षाला भरायचे किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक वर्षामध्ये तुम्ही ते खात्यावरती टाकू शकता. मग त्यामध्ये 10 वर्ष किंवा त्याहून कमी वयाची मुलगी ही असली पाहिजे. तिच्या नावाने ते खाते आपल्याला उघडता येते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 जिल्हे आहेत. त्यामध्ये सुकन्या समृद्धी खाते ही योजनेची परवानगी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये देण्यात आलेली होती. क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. महिलांची प्रगती, विकास व सशक्तीकरण घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने राष्ट्रीय महिला सशक्तीकरण धोरण केव्हा जाहीर करण्यात आले? 2000, 2001, 2007, 2011. आता यामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार यामध्ये समान संधी, आर्थिक व सामाजिक धोरणं ठरवणे असतील किंवा भेदभाव व हिंसा दूर करणे असेल, तर याकरिता राष्ट्रीय महिला सशक्तीकरण धोरण जे आहे हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं 2001मध्ये. आणि याचंच आणखीन दुसरं वेगळी गोष्ट लक्षात ठेवायची म्हटलं या क्वेश्चनवरून, तर तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाईल की राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान केव्हा जाहीर करण्यात आलं? ओके. किंवा ते अभियान कधी सुरू झालं? तर त्यामध्ये हे जे अभियान आहे ना, राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान, हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सशक्तीकरणाकरिता महिलांच्या 8 मार्च 2010 पासून ते सुरू करण्यात आलेलं आहे. आता 8 मार्च महिला दिनाची तारीख त्या ठिकाणी आहे, त्यामुळं तुम्हाला इझिली लक्षात राहील. पण धोरण जे आहे सशक्तीकरणाचं हे 2001 मध्ये केलं आणि अभियान जे आहे हे 2010 मध्ये केलेलं आहे. आता त्याचंच रूपांतर 16 सप्टेंबर 2011 पासून मिशन पूर्ण शक्ती हे त्याच्या नावाने बदललेलं आहे. म्हणजे नाव त्या अभियानाचं काय केलं आहे? मिशन पूर्ण शक्ती अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता यामध्ये याच्या संदर्भात राज्यसेवा मुख्यमध्ये की मिशन पूर्ण शक्ती हे नाव कुठल्या योजनेला आहे किंवा कुठली ते अभियान आहे. ओके. तर यामध्ये 2011 पासून ते नाव त्यांना दिलेलं आहे आणि त्या नावापासून समजा त्या नावाची सुरुवात किंवा हे अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी मिशन पूर्ण शक्तीची राजस्थानमधील पाली या ठिकाणापासून झालेली आहे. क्वेश्चन नंबर 11 कडे जाऊया. सबला योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान या ठिकाणी निवडा. सबला योजना ही राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना म्हणून ओळखलं जातं. सध्या ही योजना 205 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचे ध्येय किशोरवयातील मुलींपर्यंत शिक्षण, पोषण, कौशल्य प्रशिक्षण पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनविणे हे आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींना स्वावलंबनाकरिता स्वयंसहाय्यता गट स्थापन केले जातात. तर अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं होतं. वरील तीनही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. चौथं विधान जे आहे हे थोडंसं इथं चुकीचं आहे. स्वयंसहायता गट जे आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत, या सबला योजनेअंतर्गत राबविण्यात येत नाहीत. त्या ठिकाणी राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना म्हणून हे नावसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला 200 जिल्ह्यामध्ये होते, आता 205 जिल्ह्यांमध्ये आहे. किशोरवयातील मुलींपर्यंत शिक्षण असेल, पोषण असेल, कौशल्य असेल इत्यादींद्वारे प्रशिक्षणाद्वारे ते पोहोचवून त्या महिलांना स्वावलंबी बनविण्याचं ध्येय या सबला योजनेअंतर्गत आहे. यामध्ये 2 गट आहेत किंवा 2 योजनेंचं एकत्रीकरण यामध्ये करण्यात आलेलं आहे. किशोरी शक्ती योजना 2000 मध्ये करण्यात आलेली होती आणि किशोरवयीन मुलींसाठीची राष्ट्रीय कार्यक्रम योजना जी आहे ही 2002 ते 3 मध्ये करण्यात आलेली होती. आता ह्या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण करून सबला योजना बनवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा समावेश आहे. 19 नोव्हेंबर 2010 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, 2000 मध्ये किशोरी शक्ती योजना आहे जी की महिलांमधील किंवा 11 ते 18 वर्षामधील ज्या काही किशोरी असतील, किशोरवयीन मुली असतील, तर त्यामध्ये गृहकौशल्य असेल, व्यावसायिक कौशल्य असेल किंवा आरोग्य असेल, पोषण असेल इत्यादींचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचं कार्य या किशोरी शक्ती योजनेमध्ये करण्यात येत होतं. आणि किशोरवयीन मुलींसाठीच राष्ट्रीय कार्यक्रम कोणता होता? तर त्यांना जवळपास पोषणातील जी काही अडचण आहे ती सोडवण्यासाठी 6 किलोग्राम धान्य हे प्रति महिन्याला महाराष्ट्रातील 51 राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे 51 पूर्ण जिल्ह्यांमध्ये भारतामध्ये ते सुरू करण्यात आलेलं होतं 2002-3 मध्ये. पण त्या दोन्ही योजनांचं 2010 मध्ये एकत्रीकरण करून सबला योजना जी आहे राजीव गांधी किशोरवयीन मुलीचे सशक्तीकरण योजना म्हणून तर ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार 600 कॅलरी त्यांना ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रथिनं
या योजनेद्वारे हे पोषणामध्ये पुरविले जातात. आपल्याला पोषण हा घटक CDPOच्या एक्झाममध्ये आहे, त्यामुळं हा प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो आपल्याला. ओके, तो क्वेश्चन नंबर 12कडे जाऊया. कामधेनू योजनेबद्दल योग्य विधान निवडायचं आहे. योजनेद्वारे महिलांना स्वयंस्फूर्ण बनविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. याद्वारे महिलांना तिच्या घरामध्ये काम उपलब्ध करून दिले जाते. दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. अपंग, घटस्फोटित किंवा गरजू महिला असतील, त्या काही घरी असतात, मग त्यांना घरी बसून रोजगार मिळवण्याची योजना कुठली आहे, तर ती कामधेनू योजना आहे. आणि त्याचमध्ये एक दुसरा फॅक्टर असा आहे की ज्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, ज्या की घराच्या बाहेर जातात, म्हणजे नोकरदार स्त्रिया आहेत, त्यांच्याकरिता सुद्धा वसतिगृह या योजनेअंतर्गत बनविले जाते. आता क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की नोकरदार महिलांकरता जी वसतिगृह या योजनेमध्ये, कामधेनू योजनेमध्ये बनविली जातात, त्यामध्ये राज्य शासनाचा किती टक्के वाटा आहे, तर त्यामध्ये 75% वाटा हा राज्य शासनाचा त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 13, मनोधैर्य योजनेसंबंधी योग्य विधान निवडा. राज्य शासनाने लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ला झालेल्या महिला व बालकांचे पुनर्वसन करण्याकरिता ही योजना सुरू केली. आणि दुसरं विधान आहे, पीडित महिला व बालकांना निवारा, समुपदेशन व कायदेशीर मदत या योजनेद्वारे दिली जाते. दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. एक माहिती पुरवण्याच्या उद्देशाने आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत, परंतु काही क्वेश्चन्स याच्यामध्ये मी तसे दिलेले नाही आहेत, याचीसुद्धा काळजी घ्या. नाहीतर सरळ सरळ दोन्ही बरोबर आणि स्कोअर डिक्लेअर असं काही करू नका. यातून बेसिक गोष्ट आहे, फॅक्ट आहे, ती लक्षात घेत चला. ऑक्टोबर 2013मध्ये बलात्कार पीडितांना न्याय देण्याकरिता मनोधैर्य योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामध्ये जी पीडित महिला असते त्यामध्ये बालकंसुद्धा असतील, त्यांना निवारा, समुपदेशन किंवा कायदेशीर मदत या योजनेद्वारे दिली जाते. कधी कधी क्वेश्चन बेसिक विचारला जातो की ही फक्त महिलांकरिताच आहे का, तर ही पीडित महिला आणि पीडित बालकांसाठी त्या ठिकाणी आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी केली जाते. आणि विशेष काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये 3 लाखापर्यंत सुद्धा मदत यामध्ये केली जाते. या रकमेबद्दल सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 14कडे जाऊया. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाबाबत योग्य विधान निवडायचे आहे. 22 जानेवारी 2016ला या अभियानाला सुरुवात करण्यात आली. मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे तसेच लिंग निदान प्रक्रियेचे उन्मूलन करणे ही उद्दिष्टे आहेत. आता 22 जानेवारी 2016 असं विधानामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला यापूर्वीही सांगितलं होतं मी की सुकन्या समृद्धी योजना जी आहे ही दोन्हीची डेट एकच आहे, पण तिथं 22 जानेवारी 2015 असं होतं, त्यामुळं अविधान इथं चुकीचं आहे. तिथं 22 जानेवारी 2016 हे आलेलं आहे. आणि दुसरं जे विधान आहे हे उद्दिष्टाचं, ते अतिशय 100% बरोबर आहे. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान जे आहे यामध्ये लिंग गुणोत्तरात प्रतिवर्षाला 10% वाढ त्या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणजे जन्मवेळ म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील 10% प्रमाण तिथं लिंग गुणोत्तरातलं प्रत्येक वर्षामध्ये वाढविणे हे एक त्या अभियानाचं महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे. मुलींमध्ये रक्तक्षय असेल, ॲनिमिया किंवा कुपोषण असेल, त्याचंसुद्धा प्रमाण निम्मे करणे हे या अभियानामध्ये विशेष करून लक्ष ठेवलेलं आहे. 15 नंबरच्या क्वेश्चन्सकडे जाऊया आपण. म्हणजे यामध्ये क्वेश्चन नंबर 14चा आन्सर ऑप्शन नंबर 2 हे आहे. ओके, क्वेश्चन नंबर 15 आहे, महाराष्ट्र शासनाच्या महिलाविषयक धोरणातील चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिलं धोरण आहे 1994, दुसरं धोरण आहे 2001 आणि तिसरं धोरण आहे 2014. ठीक आहे, मग 94चं धोरण आहे, त्यात बदल करून दुसरं धोरण 2001मध्ये टाकलं. पुन्हा 2001च्या नंतरचं आत्ता नुकतं 2014मध्ये एक प्रदर्शित झालं. आणि भारतातील असाही क्वेश्चन येऊ शकतो की भारतातील पहिलं धोरण कोणत्या राज्यानं केलं, तर ते महाराष्ट्रानेच केलेलं आहे. आणि ते सुद्धा 1994चंच आहे. ओके, हे सुद्धा लक्षात घ्या तिथं. क्वेश्चन नंबर 15चा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. योग्य विधान आता निवडायचे क्वेश्चन नंबर 16मध्ये. भाग्यश्री योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींसाठीच असते. आणि 8 मार्च 2015ला सुकन्या योजनेचं रूपांतर भाग्यश्री योजनेत रूपांतर करण्यात आलं. दोन्ही विधानं बरोबर आहेत. भाग्यश्री योजना जी आहे ही BPL कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींसाठीच आहे. 21,200 रुपये तिच्या खात्यात ते जमा करण्यात येतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये मिळतात. मग 9वी ते 12वीच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी प्रतिमाह 100 अशी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते. महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे या भाग्यश्री योजनेसाठी अतिशय बंधनकारक आहे. पहिल्या 2 अपत्यांकरिता
किंवा जुळ्या मुली असतील किंवा 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये दत्तक घेतलेली एखादी मुलगी असेल. आता खास करून दत्तक म्हटलं की 0 ते 6 वर्षाच्या आतीलच पाहिजे हं. तर ही योजना त्या ठिकाणी लागू आहे. 18 वर्षाच्या आत विवाह न करणे बंधनकारक आहे. 1,00,000 रुपयाचा लाभ घेण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी 10वी शिक्षण घेणं, 10वी उत्तीर्ण होणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखणे असेल, मुलींच्या आरोग्यात व शिक्षणामध्ये सुधारणा करणे असेल किंवा बालविवाह रोखणे असेल किंवा मुलींच्या भविष्याकरिता काही आर्थिक तरतूद करून ठेवण्यासाठी एक मार्ग सुलभ करणे याकरिता ही भाग्यश्री योजना त्या ठिकाणी सुकन्या योजनेचं रूपांतर करून 8 मार्च 2015ला ही ठेवण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 16चा आन्सर ऑप्शन नंबर 3 हे आहे. 17 नंबरकडे जाऊया. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाशी संबंधित खालील विधानावर विचार करून योग्य विधान निवडा. या योजनेत गर्भवती महिलांना प्रसूतीसह सर्व सुविधा मोफत पुरविल्या जातात आणि जन्म झालेल्या मुलांना 45 दिवसांपर्यंत मोफत औषधोपचार तिथं केला जातो. आता ही जी जननी शिशु सुरक्षा आहे योजना आहे तर ही 1 जून 2011 रोजी सुरू केलेली आहे. डेट तुम्हाला लक्षात आली. आता तिचा थोडासा फंडा काय आहे की एक सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती होणाऱ्या गर्भवतींना संपूर्णतः मोफत उपचार म्हणजे सार्वजनिक आरोग्य संस्थाच आहेत फक्त त्यामध्ये, खाजगी नाही. तर अशा गर्भवती स्त्रियांना डिलिव्हरी झाल्याच्या नंतर म्हणजे प्रसूती झाल्याच्या नंतर एक मोफत उपचार दिला जातो आणि तो 30 दिवसापर्यंत दिला जातो, 45 दिवसापर्यंत दिला जात नाही. ओके. तर अविधान तिथं बरोबर आहे, बविधान हे चुकीचं आहे. मग त्या ठिकाणी नॉर्मल डिलेवरी झालेले असेल तर 3 दिवस त्या स्त्रीलासुद्धा तिथं आहार दिला जातो आणि जर सिझेरियन डिलेवरी झालेली असेल, शस्त्रक्रिया करून जर डिलेवरी केलेली असेल तर 7 दिवसापर्यंत आहार या शिशूच्या आईला किंवा मातेला त्या ठिकाणी पुरविला जातो. म्हणजे या योजनेचं एक शिशूची सुरक्षा, मातेची आणि शिशूची सुरक्षा या कार्यक्रमामध्ये असते. मग मातेचं आहाराबद्दलची आणि शिशूच्या 30 दिवसापर्यंतची गॅरंटी किंवा मोफत औषधोपचार या ठिकाणी या योजनेमध्ये केलेला असतो. 1 जून 2011 रोजी ही योजना सुरू झालेली आहे. आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे. वंदे मातरम योजना खालीलपैकी कोणत्या समस्येकरिता आहे? आता समस्या म्हटलं या ठिकाणी बालमृत्यू, मातामृत्यू, बालकांचे पोषण आणि महिलांचे आर्थिक नुकसान. तर आता तुम्हाला समस्येकरिता म्हणून निवडायचं आहे. तर मग इथं वंदे मातरम जी योजना आहे ही 9 फेब्रुवारी 2004 रोजी सुरू झालेली आहे आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून तिचं नाव जे आहे हे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना असं केलं गेलेलं आहे. एक माता मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी कमी करण्यासाठी वंदे मातरम योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. लसीकरण असेल, औषधं असेल ही मोफत त्यामध्ये पुरवली जातात आणि आरोग्य सेवा असतील त्या आरोग्य सेवांच्या विकेंद्रीकरणासाठी ही वंदे मातरम योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. खास करून माता मृत्यू रोखण्याकरिता किंवा माता मृत्यू समस्या ही कमी करण्याकरिता महिला विकासाच्या बाबतीतली तर ही वंदे मातरम योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे 9 फेब्रुवारी 2004 रोजी. क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकेल की प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना ही पहिल्यांदा कोणती योजना होती? तर ही वंदे मातरम योजना होती. 4 नोव्हेंबर 2016 मध्ये या योजनेचं नाव जे आहे हे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना असं झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 19 कडे आता आपण जाऊया. यामध्ये क्वेश्चन नंबर 19 असा आहे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट नाही? पोषण पातळी सुधारणा, प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा, व्यसनाधीनता दूर करणे, बालकांना एकात्मिक पद्धतीने आरोग्य सेवा देणे. तर यामध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम जो आहे यामध्ये कुठलं उद्दिष्ट नाही असं दिलेलं आहे. वरचे 3 जे उद्दिष्ट आहेत ते त्याचे आहेत महत्त्वाची. चौथं जे उद्दिष्ट आहे हे एकात्मिक पद्धतीने आरोग्य सेवा देणे हे थोडंसं चुकीचं आहे त्या ठिकाणी. पोषण पातळी असेल, प्रजनन स्वास्थ्य असेल किंवा व्यसनाधीनता असेल तर हे दूर करण्यासाठी त्या ठिकाणी स्वास्थ्य कार्यक्रम हे केले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जे आहे हा 0 ते 18 वर्ष वयोगटामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. 6 फेब्रुवारी 2013 मध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे. बालमृत्यू असेल किंवा आजार असेल किंवा अपंगत्व टाळण्यासंबंधित काही गोष्टी असतील तर त्यासाठी एक प्रकारे 6 फेब्रुवारी 2013 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. तर किशोर स्वास्थ्य जो कार्यक्रम आहे हा किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आणि बाल स्वास्थ्य कार्यक्रम हे दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. मग दोन्हीमध्ये थोडा फरक म्हणजे कसा?
तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जे आहे याच्यामध्ये बालकांना एकात्मिक पद्धतीने आरोग्य सेवा देणे हे त्याचं मेनली उद्दिष्ट आहे. 6 फेब्रुवारी 2013. तसेच 0 ते 18 वर्ष वयोगट यांच्यामध्ये हा कार्यक्रम राबविला जातो. पण क्वेश्चन जो विचारलेला आहे तो किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबद्दलचा आहे, त्यामुळे थोडंसं बारकाईने लक्ष ठेवा. बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा 6 फेब्रुवारी 2013ला सुरुवातीला सुरू झाला. त्याच्यानंतर 7 जानेवारी 2014 रोजी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू झाला. पोषण पातळी सुधारणा असेल, प्रजनन असेल किंवा व्यसनाधीनता दूर करणे असेल, या ठिकाणी हा कार्यक्रम तिथे सुरू करण्यात आलेला आहे. आणि याचं वयोगट आहे लाभार्थ्यांचा तो 10 ते 19 वर्ष असा आहे, कारण नावातच किशोर आहे ना. ओके. तर यामध्ये ही जी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहे याला एक प्रकारचं पाठबळ देण्याचं कामसुद्धा एक युनायटेड स्टेट्सचा पॉप्युलेशन फंड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी एक अग्रेसर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 20चा आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. हे जे उद्दिष्ट आहे दिलेलं ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 20कडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. आशा स्वयंसेविका ही 25 ते 45 वर्ष वयोगटातील आणि त्या गावातीलच असते. ती सुशिक्षित किमान 10वी पास असावी. आरोग्यविषयक स्थानिक नियोजन व जाणीव निर्माण करणे हे तिचं प्रमुख कार्य आहे. आशा म्हणजेच ॲक्रिडिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट होय. तर योग्य विधान या ठिकाणी निवडायचं आहे. 4चे 4ही विधानं यामध्ये जे आहेत ही दिलेली ते 4ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तर यामध्ये 20 क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. त्या 20 क्वालिटी क्वेश्चन्समधून तुम्हाला आणखीन वेगळी नोट जर काही करायची असेल तर ती तुम्ही कमेंट्समध्ये करू शकता, जेणेकरून इतर विद्यार्थी ते वाचतील, त्यांना थोडासा फायदा देखील होईल. आणि तुम्ही जर याच्यामधून काही जे क्वेश्चन्स अधूनमधून मी दिलेले आहेत, आता तुमच्याकरिता तर क्वेश्चन्स या ठिकाणी नाही आहे, पण अधूनमधून 1-2 क्वेश्चन मला वाटतं मी विचारलेले आहेत तुम्हाला, तर त्याचा आन्सर्स तुम्ही मेन्शन करायचा आहे तुमच्या नोटमध्ये. या योजनेबद्दल किंवा नवीन एखादी योजना असेल तर तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ते वाचून त्यांनासुद्धा माहीत होऊ शकतं. कारण ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं आणि या क्वेश्चन्स मुळे तुम्हाला जवळपास एखाद्या क्वेश्चन्सचा किंवा 2 किंवा 4 मार्क्स हे निश्चितच तुमचे यामधून वाढणारी आहेत. फक्त तुम्हाला व्हिडिओ हा थोडासा पॉज करून किंवा थोडं स्पीड कमी करून त्यामध्ये थोडंसं ऐकावा लागणार आहे, कारण आपण कुठलाही सेंटेन्स यामध्ये डबल रिपीट नाही केलेला. ओके. कारण यामध्ये वेळ आपल्याकडे थोडासा कमी असल्याकारणानं आपण थोडंसं हे एक महत्त्वाचं मटेरियल तुमच्यासमोर थोडंसं एक बिफोर एक्झाम आणण्याचा प्रयत्न जो की लक्षात राहत असतो ताजाच त्याच्यामुळे आणण्याचा प्रयत्न इथं मी केलेला आहे. बऱ्याच जणांची इच्छा होती की महिला योजनांवरती काही लेक्चर्स बनवा. ठीक आहे. तर त्यानुसार आपण हे क्वालिटी क्वेश्चन्स इथं बनविलेले आहेत. आय होप तुम्हाला याच्यातून निश्चितच फायदा होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट्स केलं तरी चालेल. आणि वेगवेगळी माहिती जी असेल तीसुद्धा कमेंट्स करत चला. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका गरजू विद्यार्थ्यांपर्यंत. आणि जे कोणी नवीन असतील त्या नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.